ऐकावी शिवभक्तांनो शनी प्रदोषाची व्रतकथा। शौनक ऋषी सूतजींना म्हणाले, हे महामते, तुम्ही आम्हाला भगवान शंकरांची प्रसन्नता व कृपादृष्टी प्राप्त करून देणाऱ्या समस्त प्रदोष व्रतांचे वर्णन करून सांगितले। आता आम्हाला शनी प्रदोष व्रताविषयी काहीतरी सांगा। सूतजी म्हणाले, ऋषीजन हो, शनी प्रदोष व्रत केल्यामुळे पुत्रप्राप्ती होते, संतती विषयक चिंता दूर होतात। मी तुम्हाला या संदर्भातली एक कथा सांगतो, ती लक्षपूर्वक ऐका। प्राचीन काळी एका नगरामध्ये एक धनिक राहत असे। तो धनधान्य आणि वैभवाने संपन्न होता। तो धर्मशील, दयाळू आणि उदार होता। तो याचकांना कधीही रिक्त हस्ते पाठवित नसे। तो ब्राह्मणांना सुद्धा भरपूर दानदक्षिणा देत असे। अशा प्रकारे समृद्ध असून सुद्धा तो व त्याची पत्नी नेहमी दुःखी असायची। पुत्रसंतती नसल्यामुळे त्यांच्या प्रपंचात मन लागत नव्हते। संतान सौख्य लाभावे म्हणून त्यांनी अनेक उपाय केले, पण काहीच उपयोग झाला नाही। शेवटी तीर्थयात्रेच्या पुण्यप्रभावाने काहीतरी साध्य होते का ते पाहावे असा विचार करून त्यांनी निघण्याची तयारी केली। धनिकाने आपला कारभार विश्वासू सेवकांवर सोपविला व एका शुभमुहूर्तावर तो पत्नीसह मार्गस्थ झाला। नगराबाहेर येताच त्याला एका विशाल वृक्षाखाली एक साधू ध्यानमग्न अवस्थेत दिसला। त्याच्या मुखावर तपश्चर्येचे तेज झळकत होते। त्याला पाहून धनिक व त्याच्या पत्नीच्या मनात आदर उत्पन्न झाला। आजचा दिवस मोठा भाग्याचा आहे, आपण या साधूचा आशीर्वाद घेऊन पुढील यात्रा करावी असा विचार करून ते दोघे पती पत्नी साधूच्या सम्मुख जाऊन हात जोडून बसले। त्यांनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत वाट पाहिली, पण समाधिस्थ साधू देहभानावर काही आला नाही। ते दोघे धैर्यपूर्वक तेथेच बसून राहिले। रात्र सरली। दुसऱ्या दिवशी प्रातःसमयी त्या साधूने डोळे उघडले। त्याला जागृत झालेला पाहून धनिकाला आणि त्याच्या पत्नीला खूपच आनंद झाला। त्यांनी भक्तिभावाने नमस्कार केला। साधूने त्यांच्याकडे कृपादृष्टीने पाहून मंद स्मित केले। मग तो आशीर्वादपर हात उंचावून म्हणाला, हे धनिका, तुझे धैर्य आणि निष्ठा पाहून मी अत्यंत प्रसन्न झालो आहे। मी तुमची व्यथा जाणतो। पुत्रसंतान नसल्यामुळे तुम्ही दोघे अत्यंत दुःखी आहात। मी तुम्हाला पुत्रप्राप्तीचा एक उत्तम उपाय सांगतो। सूतजी म्हणाले, श्रोते हो, साधूने त्या दाम्पत्याला शनिप्रदोष व्रत करायला सांगितले होते। त्या व्रताचा सर्व विधी त्यांनी नीट कथन केला आणि तुम्हाला सद्गुणी पुत्रसंतती होईल असा आशीर्वाद सुद्धा दिला। साधूला वंदन करून त्या दोघांनी तीर्थयात्रेला प्रारंभ केला। काही दिवसांनी घरी परतल्यावर शनी प्रदोष व्रताचा संकल्प करून त्यांनी व्रताचरण केले। त्या व्रताच्या पुण्यप्रभावाने त्या धनिकाची पत्नी गरोदर राहिली। प्रसूतिकाल पूर्ण होताच तिने एका सुंदर आणि तेजस्वी पुत्राला जन्म दिला। धनिकाचे सर्व मनोरथ पूर्ण झाले। व्रताचरणी निष्ठा ठेवून तो आपल्या कुटुंबासमवेत सुखाने कालक्रमणा करू लागला। तर अशा पद्धतीने शनी प्रदोषाची व्रतकथा इथे संपूर्ण झालेली आहे।